नमस्ते सर्वांना. मिडल ईस्ट क्रायसिसमध्ये इस्रायल इराण याची वॉरजन्य जी स्थिती आहे ना ती अजून पण संपुष्टात येण्याचं नाव घेत नाही. त्या बेसिसवर हॉनरेबल प्राईम मिनिस्टर यांनी काही स्टेटमेंट दिले, आपण त्यांना डिकोड करणार आहोत. जसं फॉर एक्झाम्पल पेट्रोलियम आणि क्रूड ऑइलच्या बाबतीत त्यांनी एक्झाम्पल सांगितलं की हे कमीत कमी यूज करावं. आज सध्याच्या स्थितीमध्ये नाही का स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं गेलं तर 45 दिवसच आपल्याकडे स्टॉक आहे, इतकं आपल्याकडे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आहे सध्या. आणि आज सध्याची स्थिती बघितलं इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूने ना तर आपल्याला 175 बिलियन इतका खर्च करावा लागतो पेट्रोलियम आणि क्रूड ऑइल आपल्याला परचेस करण्यासाठी. नंबर सेकंड, गोल्डच्या बाबतीत त्यांनी स्टेटमेंट दिलं की कमी प्रमाणात परचेस करावं. त्या बेसिसवर सांगितलं गेलं ना आपण दरवर्षी याची डिपेंडत्व आहे आपलं परकीय देशांवरच आहे. त्या बेसिसवर आपल्याला गोल्डचं परचेस करायचं असेल ना इतर देशाकडून दरवर्षी 72 बिलियन इतका खर्च करावा लागतो. म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये दोघांचंच आपलं कॅल्क्युलेशन केलं की ना 247 बिलियन इतका खर्च आपल्याला करावा लागतो. आणि हा जो पैसा जातो ना 247 हा पैसा हा बिलियन इतका परकीय देशामध्ये जातो. त्यामुळे काय होतं, डॉलरच्या तुलनेत रुपया जो असतो तो वीक पडत असतो. समजलं तुम्हाला. आणि सध्याला रुपयाचं डॉलरचं जर कन्व्हर्सेशन बघितलं गेलं ना $1 इज इक्वल टू 95 रुपीज आहे. आणि हेच जर पैसे आपल्या देशामध्ये सेव्ह झाले ना तर आपला रुपया स्ट्रॉंग होणार आहे. त्या बेसिसवर त्यांनी पहिलं स्टेटमेंट दिलं. नंबर सेकंड स्टेटमेंट म्हणजे काय माहिती आहे का, परकीय आपण जे काय फॉरेन ट्रॅव्हलिंग आपण कमीत कमी करावी. त्या बेसिसवर ना आज आपल्या देशाचे जवळपास 32 करोड लोक आहे ना फॉरेन ट्रॅव्हलिंग करत असतात. त्यामध्ये निम्म लोक जे असतात ना परकीय देशामध्ये घुमण्यासाठी म्हणजे फिरण्यासाठी जात असतात. समजलं तुम्हाला. हा जो पैसा असतो आपला जो रुपया असतो ना परकीय देशामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. समजलं. त्या बेसिसवर काय होतं की हा रुपया आपला पुढे ना पुढे वीक पडत असतो. त्या बेसिसवर त्यांनी काय स्टेटमेंट दिलं की हे कमी करावं जेणेकरून आपला रुपया सेव्ह होणार आहे आणि हा रुपया आपला स्ट्रॉंग होणार आहे. आणि याचा परिणाम जो काय होणार ना फॉरेन रिझर्व्ह होणार आहे. फॉरेन रिझर्व्ह म्हणजे IMF मध्ये आपले जे फॉरेन रिझर्व्ह आहे ना ते सध्याच्या स्थितीत बघितलं गेलं 690 ते 700 बिलियन डॉलर इतके आहे. म्हणजे 690 to 700 बिलियन डॉलर इतके आहे. जर हे ना आज अनेक देशांच्या तुलनेत भारताची स्थिती त्या अनेक देशांच्या तुलनेत स्ट्रॉंग आहे, परंतु सध्या जर बघितलं गेलं ना उद्या त्याचं मदत कुठं होणार, उद्या जर मंदी सदृश वातावरण निर्माण झालं ना जगासमोर तर हे आपल्याला हे पैसा उद्या आपल्या देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी होऊ शकतो. त्या बेसिसवर हॉनरेबल प्राईम मिनिस्टर यांनी स्टेटमेंट दिली. सो तुम्ही ना इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू अशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे. सो गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर.